हॅलो, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आम्ही बटक गोहाणे. तुम्हाला आमची ही MP सिरीज कशी वाटते ते आम्हाला नक्की सांगा. आम्ही पुणे इंदोरची रोड ट्रिप आणि इंदोरची साईट सीइंग असे 2 व्हिडिओज अपलोड केलेत आत्तापर्यंत. ते पण नक्की बघा आणि तुमचे कमेंट्स नक्की सांगा. तर आता आपण इंदोरहून उज्जैनला निघालो. नॉर्मली तुम्ही उज्जैनहून जाऊन परत इंदोरला येऊ शकता वन डे एका दिवसातच, पण आम्हाला तिकडची रात्रीची आरती वगैरे बघायची आणि निहित असल्यामुळे खूप हेक्टिक नको व्हायला म्हणून आम्ही उज्जैनला स्टे करणार आहे. सर रुद्धव पॅलेस असं आपलं हॉटेल आहे. तर आता आपण निघालो आहे. आपल्या हॉटेल म्हणजेच स्कारलेट प्लेस स्केलमधून साधारण 52 किलोमीटरचा रोड आहे. 2 टोल आहेत असं आम्ही ऐकलं. तर बघू आता किती टोल लागतं आहे आणि तुम्हाला रोड कंडिशन वगैरे सांगू. याच व्हिडिओमध्ये आम्ही उज्जैनचं पण साईट सीइंग कव्हर करणार. आणि MR10 चौकामध्ये हे यांचं एक दुकान आहे, श्री धर्मराज नाश्ता सेंटर. तिथे आम्ही पोहा जिलेबी घेतलं होतं. जर तुम्ही नुसती पोहा घेतला तर 10 रुपये प्लेट आहे आणि जर पोहा जलेबी पाहिजे असेल तर 20 रुपये प्लेट आहे. खूप छान कमी पैशामध्ये आमचा भरपेट नाश्ता झाला. आम्ही प्रत्येकाने, मयूरने आणि मी, आम्ही दोघांनीही 2-2 प्लेट पोहे आणि जिलेबी इथे खाल्लं. गरम गरम त्यांनी जिलेबी पण दिली आम्हाला करून आणि गरमागरम पोहे पण होते, इंदोरी पोहे. चला आता पुढे जाऊयात उज्जैनच्या दिशेने. जातानाचा हा आपला पहिला टोल आहे. या टोलचा टॅक्स आहे 35 रुपये फॉर कार. आता आपण पुढे जातोय उज्जैनच्या दिशेने. स्ट्रेट रोड आहे एकदम. ऑलरेडी आता 10 किलोमीटर झालेत, अवघे आता 40 किलोमीटर उरलेत आणि मग आपण उज्जैनला पोहोचू. उज्जैनच्या आपल्या हॉटेलचं नाव आहे द रुद्धव पॅलेस आणि मंदिराच्या पासून त्याचं अंतर जवळपास काहीतरी 4-4.5 किलोमीटर आहे. खूप काही दूर नाही आहे. आत्तापर्यंत तरी रस्ता चांगला आहे. मध्ये मध्ये मेट्रोचे वगैरे कामं सुरू असल्या कारणाने जरा डायव्हर्जन्स होते, पण रस्ता चांगला आहे. उज्जैनमध्ये द रुद्धव पॅलेस या हॉटेलमध्ये पोहोचलो आहोत. बऱ्यापैकी इथे ॲम्पल स्पेस आहे पार्किंगसाठी. ती आपली इथे गाडी लावली आहे आणि भरपूर पार्किंग स्पेस आहे. इथून जवळपास मंदिराचं अंतर आहे 4 किलोमीटर. जरा थोडं उज्जैनच्या मेन मंदिरापासून थोडं हे आउटसाईडला हॉटेल आहे, पण छान आहे हॉटेल. आता आपण आत बघूयात. आपल्या 2nd फ्लोअरवरती 205 रूम नंबरची रूम आपल्याला दिलेली आहे. बघूयात आपली रूम कशी आहे. लिफ्टमधून बाहेर आल्यावरती असा हा कॉरिडॉर आहे आणि या साईडला सगळ्या रूम आहेत. आपला हे 2nd फ्लोअर आहे आणि 2nd फ्लोअरवरती आपण फॅमिली रूम बुक केली आहे, कारण की बाकीच्या रूम्स ऑलरेडी सोल्ड आउट होत्या. फक्त एकच रूम होती. हॅलो निहित. आणि फॅमिली रूम असल्या कारणाने 2 मोठे किंग साईज डबल बेड आपल्याला मिळाले आहेत. त्या साईडला आहे तिथे तो मिरर, TV, AC आणि दोन्ही बेडच्या वरती बरोबर फॅन्स आहेत. छान पेंटिंग दिलं आहेत आणि खूप सुंदर इथलं इंटेरियर आहे. छान असा टेल ब्लू कलरचं त्यांनी थीम केलेली आहे. मला आवडली. ब्लू इज माय फेवरेट कलर, त्यामुळे मला हे खूप आवडलं. इथे केटल दिली आहे आणि या साईडला आहे वॉशरूम. वॉशरूम पण छान आहे. टॉवेल्स दिलेले आहेत आणि इकडे आहे शॉवर एरिया. अशी ही आहे रूम.
छान आहे. हॅलो मयूर, रूम छान आहे बरं का. हॉटेल रुधव पॅलेस पासून महाकालेश्वरचं मंदिराचं अंतर जवळपास 4 किलोमीटर आहे. म्हणून आपण आपली गाडी न काढता इथल्या ऑटोने पुढे जाणार आहोत. 4 किलोमीटरच्या अंतरासाठी त्यांनी 2 जणांचे सांगितले 100 रुपये लागतात. जरा थोडा रेट जास्त वाटला, पण ते म्हणाले की एवढंच इथे घेतात म्हणून. छोटीशी ही मिनी ऑटो आहे आणि या ऑटोमध्ये आता आम्ही बसलोय आणि मंदिराकडे जातो आहोत. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिर परिसरात आल्यावरती तुम्हाला निःशुल्क इथे चप्पल स्टँडची सुविधा उपलब्ध आहे. रस्त्यामध्ये तुम्हाला बरेच लोक म्हणतील तुम्ही इथे चप्पल ठेवा, आमच्याकडून प्रसाद घेऊन तुम्ही या, पण ते खूप दूर होतं. त्यामुळे मंदिर परिसरातच त्यांनी निःशुल्क चप्पल स्टँडची सुविधा उपलब्ध केलेली आहे. त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आता आपण जाऊयात दर्शन रांगेकडे. मंदिर परिसरातच शीघ्र दर्शन तिकीट काउंटर आहे. तिथे तुम्हाला पर हेड 250 रुपये दिले तर VIP दर्शन पण घेऊ शकतात. लवकर तुमचं दर्शन होईल. नाहीतर मग तुम्ही नॉर्मल जी रेग्युलर लाईन आहे त्याच्या थ्रू पण दर्शन घेऊ शकता. शीघ्र दर्शन पाहिजे असेल, VIP दर्शन घ्यायचं असेल तर 250 रुपये तुम्हाला पर हेड पे करावे लागतात. ही काउंटर मंदिर परिसरातच आहे. उज्जैन महाकालेश्वर मंदिराचा हा कळस आहे आणि इथेच त्याच्या बाजूला ओंकारेश्वरचं पण मंदिर आहे. तर साधारण ज्या लोकांना आता तुम्ही उज्जैनला आले आणि तुम्हाला ओंकारेश्वरला जायला नाही जमणार तर तुम्ही इथे येऊन त्याचं दर्शन करू शकता. आणि त्याच्याच उलटं ओंकारेश्वरला गेल्यानंतर तिथे पण उज्जैन महाकालेश्वरचं मंदिर आहे वेगळं. सो आपलं 250 रुपयाच्या तिकीटमुळे दर्शन पटकन झालं. पटकन म्हणण्यापेक्षा पटकन म्हणाल आणि जवळून पण झालं. तर 250 रुपयाच्या तिकीटमधून तुम्हाला जवळ पण जाता येतं मंदिराचं. हे आहे भारत मातेचं सुंदर मंदिर. लाल पाषाणात त्यांनी हे बनवलं आहे. आणि इथे जे दिसत आहेत हे सगळे भारतातले 12 ज्योतिर्लिंग, सगळ्या नद्या यांची तिथे माहिती सांगितलेली आहे. हे कॉरिडॉर जवळ शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आणि इथे छोटी छोटी काही काही दुकानं आहेत. आम्ही इथून चहा घेतला, एक पॅटीस घेतलं, खारी पॅटीस, आणि वाजवी दरामध्ये त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला खायला लागतात वगैरे त्या ठेवल्या आहेत. बरेच दुकानं आहेत इथे अशी. हे आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स, मंदिर परिसरामध्येच आहे. तुम्ही इथे येऊ शकता. आता आपण पुढे निघूयात. इथेच एक त्रिनेत्र मंडप आहे. त्रिनेत्र मंडपच्या जवळ इथून नंदीद्वारपासून पुढे मंदिराच्या मेन प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत गोल्फ कार्टची सुविधा आहे. जे कोणते वयस्कर लोक आहेत, वृद्ध व्यक्तींसाठीच फक्त ही सुविधा उपलब्ध आहे, बाकीच्या लोकांसाठी नाही. पूर्ण नंदीद्वारपासून थेट आपल्या मंदिरापर्यंत ही सुविधा उपलब्ध आहे. या ताईंनी मला मदत केली. त्यांनी सांगितलं की तुम्ही पण तुमच्या चॅनलमध्ये सांगा की अशी अशी सुविधा मंदिर ट्रस्टने, मंदिर संस्थानने केलेली आहे म्हणून. उज्जैन महाकालेश्वरचं दर्शन आपलं छान झालं. आपण VIP तिकीट घेतलं होतं 250 रुपीजचं, त्यामुळे त्याच्याने आपलं दर्शन छान पण झालं, पटकन झालं आणि जवळून झालं. तर जर तुम्हाला तुमच्याकडे वेळ नसेल आणि तुम्हाला जवळून दर्शन हवं असेल तर ते 250 रुपीजचं VIP दर्शनचं ऑप्शन आहे. ते करून आम्ही मग त्यांचा जो कॉरिडॉर आहे उज्जैनचा नवीन आता बनलेला, तर तो पण आम्ही बघितला. आता आम्ही इथूनच रिक्षा केली आहे, जे की उज्जैनच्या आजूबाजूचे 5 मंदिर आहेत बाहेरचे, तर ते दर्शन करणार आहेत आपल्याला. आणि चिंतामणी मंदिर, असं टोटल 900 रुपयाचं आपण पॅकेज केलं आहे. तर आपण त्या रिक्षात बसून आता निघालो आहे. तिथे काय काय मंदिर आहेत हे मी तुम्हाला त्या कार्डमध्ये आता दाखवतो. तर ही ती सगळी मंदिर आहेत जी की आता आपण दर्शन करायला जाणार आहोत. आणि नंतर मग
सगळं बघून ते आपल्याला हरसिद्धी मंदिराच्या इथे ठेवणार आहेत, सोडणार आहेत. जर आपली वेळ बरोबर झाली तर मग आपल्याला हरसिद्धी क्षिप्रा नदीची आरती पण दिसेल आणि मग रात्रीचा कॉरिडॉर पण खूप छान दिसतो, तर तो पण आपण बघणार आहोत. आपण आपल्या आता पहिल्या मंदिर म्हणजे चिंतामणी मंदिरला आलोय. तर त्यांनी सांगितलं हे खूप जुनं मंदिर आहे, त्रेतायुग पासूनचं हे मंदिर आहे, जेव्हा की राम सीता लक्ष्मण जेव्हा वनवासासाठी आले होते तर तेव्हा श्रीरामांनी सीतेचं चिंता करण्यासाठी हे मंदिर हे केलेलं आहे. हे स्वयंभू गणेश मंदिर आहे, त्याचं की अर्धी मूर्ती जमिनीत आहे आणि अर्धी वरती आहे. या मंदिराची माहिती त्यांनी इथे लिहिलेली आहे. आणि इथेच प्राचीन लक्ष्मण बावडी आहे. तर असं म्हणतात की जेव्हा सीतामातेला तहान लागली होती तेव्हा लक्ष्मणाने बाण मारून इथे पाणी आणलं होतं आणि ते पाणी आहे अजूनही. आपण आता मंगलनाथ मंदिर मध्ये आलोय. मंगलनाथ मंदिरचे काय थोडंफार आम्हाला सांगू शकशील का तू? हो, आपल्या भारत देशामधून कर्कवृत्त जातं, त्याचं बरोबर सेंटर आहे उज्जैन आणि उज्जैनमध्येच मंगलनाथ मंदिर आहे. या मंगलनाथ मंदिराची आख्यायिका अशी की भगवान शिवाच्या घामापासून उत्पन्न झालेलं जे शिवलिंग आहे ते हे मंगलनाथ मंदिर आहे. इथे मंगळ ग्रहाची पूजा केली जाते. सगळ्या काही ज्या लाल गोष्टी आहेत की मंगळाला प्रिय वाहिल्या जातात त्या सगळ्या इथे वाहिल्या जातात. जसं की मसूरची डाळ आहे, लाल टोपलीमध्ये गहू दिले जातात, जे काही लाल वस्त्र आहेत हे सगळं मंगलनाथ मंदिर इथे भेट दिली. चलो आता आतमध्ये जाऊयात आपण. आता आपण आतमध्ये जातोय. आपण रिक्षाने आल्यामुळे चपला बुटा आपण मोस्टली रिक्षातच ठेवतोय, त्यामुळे परत आपल्याला त्यासाठी वेगळी लाईन लावायची गरज आहे. इथे मंगलनाथ मंदिर आहे. खूप लाईन आहे आता, आम्ही आता बघतो लाईनीत लागतो. हो बापरे बापरे, मंगलनाथ मंदिराच्याच परिसरामध्ये भुवनेश्वरी माता म्हणजे पृथ्वीचंही मंदिर आहे. त्या पृथ्वीच्या मंदिराला प्रदक्षिणा केल्यावरती पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं. तर मंगलनाथ मंदिराच्या परिसरातच त्याच्याच गाभाऱ्याच्या समोर भुवनेश्वरी मातेचं सुद्धा मंदिर आहे. तिथे सुद्धा तुम्ही अवश्य भेट द्या. संत कवी कालिदासाची कुलदेवी गडकालिका मंदिराच्या बाहेर आहोत. तिचं मंदिर उज्जैनमध्ये आहे आणि हे एक शक्तिपीठ आहे. श्रीकृष्ण, सुदामा आणि बलराम यांनी ज्या ठिकाणी त्यांची विद्या संपन्न केली त्या अशा संदीपानी आश्रमामध्ये आहोत. संदीपानी ऋषींचं हे आश्रम आहे. इथेच श्रीकृष्णाने 64 कला अवगत केल्या होत्या आणि 14 विद्यांचं अध्ययन इथे केलं होतं. ही जी संपूर्ण तुम्ही गॅलरी मागे बघतायत इथे त्या 64 कला आणि 14 विद्या यांचं कलादालन आहे. इथे एक छानसा तलावही आहे, कुंड आहे आणि खूप छान शांत वातावरणामध्ये हा आश्रम आहे. उज्जैनच्या मेन सिटीपासून थोडा अंतरावरती हे संदीपानी आश्रम आहे. हीच ती 14 विद्यांची गॅलरी. खूप सुंदर त्यांनी इथे 14 विद्या दाखवल्या आहेत. आयुर्वेद, मीमांसा म्हणजे तर्कशास्त्र, लॉजिकल रिझनिंग, धर्मशास्त्र,
इथे मायकोलॉजी, ॲस्ट्रॉनॉजी, ग्रामर अशा बऱ्याच 14 विद्या इथे चित्रित केल्या आहेत. खूप सुंदर दालन आहे हे. उज्जैनच्या संदीपाणी आश्रमामध्ये तुम्हाला या 14 विद्या त्यांचे चित्रीकरण बघायला मिळेल. हे आहे कृष्ण सुदामा याचे विद्यास्थान. इथे आहे त्यांचं गुरुकुल. ऋषी स्कंदपाणी यांचा आश्रम. महाकालेश्वराचं दर्शन तोपर्यंत अपूर्ण राहतं जोपर्यंत तुम्ही कालभैरवाचं दर्शन घेत नाही. हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हे कालभैरवाचं मंदिर आहे. असं म्हणतात की जोपर्यंत तुम्ही कालभैरवाचं दर्शन घेत नाही तोपर्यंत जरी तुम्ही उज्जैन महाकालेश्वरचं दर्शन घेतलं तरी ते अपूर्ण राहतं. शिवशंकराचं द्वारपाल म्हणून कालभैरव आहेत प्रसिद्ध, आणि कालभैरवाचं दर्शन हे घेतलंच पाहिजे. आत्ताच आमचं दर्शन झालं कालभैरवाचं. जवळपास 1.5 तास लाईन होती आणि आता आम्ही निघालो आहोत पुढे. आलेलो आहोत माता हरसिद्धी मंदिरामध्ये संध्याकाळच्या आरतीला. इथे 108 दीपक या दीपमाळेमध्ये लावतात. आत्ताच नुकतीच आरती सुरू आहे. हे आहे हरसिद्धी माता मंदिर. क्षिप्रा नदीच्या काठावरती हे मंदिर स्थित आहे. किती सारे दिवे लावले त्यांनी. आले 4 बाफले, लाडू, चटणी, भात, कढी, भाजी, ताक आणि डाळ. असा होता आपला उज्जैनमधला महाकालेश्वर आणि कॉरिडॉर इथला अनुभव. आम्ही मेन उज्जैनच्या मंदिराच्या परिसरामध्ये आमची कार घेऊन गेलो नाही. आमची कार रुधव पॅलेस हॉटेललाच होती आणि आम्ही ऑटो करून, रिक्षा करून पुढे मंदिराच्या परिसरामध्ये गेलो. आणि तेच ॲक्च्युली योग्य आहे, कारण की तिथपर्यंत खूप जास्त ट्रॅफिक असते आणि कार नेणं जरा थोडं अवघड होईल. त्यामुळे मीही सजेस्ट करेल की तुम्ही रिक्षानेच जा, कार शक्यतो घेऊन जाऊ नका. आणि जर तुमचं महाकालेश्वराचं दर्शन घेऊन झालं आणि जर तुम्हाला बाकीच्या पण मंदिरांना दर्शनासाठी जायचं असेल तर तुम्ही रिक्षा करा, तेच सोयीचं होईल. कारण की कमी पैशामध्ये सगळीकडे तुम्हाला रिक्षावाले घेऊन जातात. ते तिथले लोकल असल्यामुळे त्यांना सगळे छोटे छोटे रस्ते पण माहीत आहेत आणि कुठे तुम्हाला पार्किंगसाठी भटकत पण फिरावं लागणार नाही. कारण की प्रत्येक मंदिराच्या बाहेर थोडी ना थोडी काहीतरी गर्दी असतेच. शक्यतो तुम्ही रिक्षाच करा आणि रिक्षाचा दरही खूप वाजवी आहे. जर तुम्हाला ते फक्त 5च मंदिरं करायची असतील तर ते काहीतरी 500 रुपये घेतात, पूर्ण रिक्षाचं भाडं असतं ते. आणि जर तुम्हाला चिंतामण, गणेश वगैरे त्या पण मंदिरांना जायचं असेल तर ते 900 रुपये चार्ज घेतात. खूप काही नाही आहे, वाजवी दरामध्ये तुम्ही हे सगळं बघू शकता. तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. पुढचे व्हिडिओज आम्ही लवकरच टाकत आहोत, प्रतीक्षेत राहा.